नंतर एज्युकेशन इन मदर टंग, म्हणजे तुमच्या मातृभाषेत शिक्षण देणे, या गोष्टीवरही आहे फोकस. मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन, या गोष्टीवर फोकस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट, या गोष्टीवर म्हणजे तुम्ही कधी शिक्षण सोडू शकता आणि परत शिक्षणात येऊ शकता. तर जेव्हा हे तू एक 5-6 पॅरामीटर्स जर बघितलेस, तर जेव्हा मी AICTEचा व्हाईस चेअरमन होतो त्यावेळेस मी जेव्हा देशव्यापी किंवा देशाच्या पातळीवर बघत होतो त्याच्यात 3-4 गोष्टींवर खूप छान काम झालेलं आहे आणि राहिलेल्या 2-3 गोष्टींवर अजून काम व्हायची गरज आहे. तर फॉर एक्झाम्पल जर तू बघितलंस तर आज एक्सपिरियन्शियल लर्निंग किंवा इंटर्नशिप्स या गोष्टीकरता प्रत्येक कॉलेज खूप प्रयत्नशील आहे. म्हणजे खूप साऱ्या तुला कॉलेजेसमधून वेगवेगळे उदाहरणं मिळतील. आता बाकीचे पॅनलिस्ट आहेत ते तुला उदाहरणं देतीलच की त्यांच्या कॉलेजनी काय केलं एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रमोट करण्याकरता, हँड्स ऑन लर्निंग प्रमोट करण्याकरता. इनोव्हेशन रिसर्चलाही खूप मोठा पुश दिलेला आहे. त्यामुळे आज तुला कॉलेजेसमध्ये स्टार्टअप रिलेटेड इकोसिस्टम मोठ्या पद्धतीत उभी राहिलेली दिसते. शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT.